नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. खरीपातील तुरीची लागवड सुरू झाली तरी देखील बाजारामध्ये तुरीचे भाव मंदीतच आहेत. सरकारने उद्दिष्ट ठेवलं की देशाला तूर उत्पादनात आत्मनिर्भर करायचं, पण दुसरीकडे आयात देखील खुली करून ठेवली. यामुळे आफ्रिका आणि म्यानमार या देशातून अगदी स्वस्तात तूर देशामध्ये आयात होते. आता देशातल्या बाजारात मंदी आहे. हमी भावापेक्षा किमान 1 ते 1.5 हजार रुपये कमी भाव मिळतोय. असं असताना देखील आफ्रिका आणि म्यानमारची तूर आपल्या दराच्या तुलनेमध्ये स्वस्तच पडते. त्यामुळे झालं असं की स्वस्त आयातीमुळे देशातल्या बाजारावर देखील दबाव येतोय. आता शेतकऱ्यांना साधा हमीभाव देखील मिळत नाहीये आणि सरकार अपेक्षा करतंय की शेतकऱ्यांनी तुरीची लागवड वाढवावी आणि उत्पादन वाढवावं. सरकार स्वतःच्याच उद्दिष्टाच्या विरोधात धोरण राबवतोय आणि अपेक्षा करतंय शेतकऱ्यांकडून. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 2 वर्षांमध्ये देशातलं उत्पादन हे कमीच होत गेलं. 2023-24च्या हंगामामध्ये देशातलं उत्पादन हे 34 लाख टन होतं. चालू हंगामात म्हणजे 24-25 मध्ये तुरीचं उत्पादन 35 लाख टनांच्या दरम्यान आहे. म्हणजेच काय, दोन्ही वर्षातील उत्पादन हे देशातल्या एकूण मागणीच्या तुलनेमध्ये कमीच होतं. देशातली एकूण मागणी 46 ते 47 लाख टनांची असते. आपण यंदाचं जरी उत्पादन पाहिलं तर किमान 11 ते 12 लाख टनांनी कमी आहे. त्यातल्या त्या सरकारने म्हणजे केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची संपूर्ण तूर हमी भावानं खरेदी करू. थोडक्यात काय, तर तुरीच्या दरामध्ये तेजी येण्यासाठी 3 महत्त्वाची कारणं पोषक ठरू शकली असती. त्यातलं पहिलं म्हणजे देशातलं उत्पादन घटलेलं होतं. दुसरं म्हणजे सरकारनं संपूर्ण तूर हमीभावानं खरेदी करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि तिसरं म्हणजे देशात तुरीला चांगली मागणी होती. परंतु सरकारनं एक धोरण आखून तूर बाजारामध्ये सगळी मंदी आणली. थोडक्यात काय, तुरीची माती केली. सरकारनं ऐन शेतकऱ्यांची तूर बाजारात येण्याच्या काळामध्ये तुरीच्या मुक्त आयातीला 1 वर्षाची मुदतवाढ दिली. मग आता तुम्ही म्हणाल की 1 वर्षाच्या मुदतवाढीनं नेमकं बाजारावरती काय परिणाम होतोय? त्याचा परिणाम असा झाला की भारताला जे देश तूर निर्यात करतात त्यामध्ये म्यानमार आहे, आफ्रिकेमधले मालावी, टांझानिया, मोझाम्बिक असे 4-5 देश आहेत की या देशांमधून भारताला तूर निर्यात होत असते. या देशांमधील शेतकऱ्यांना एक आश्वासन मिळालं, म्हणजे त्यांना एक शाश्वती मिळाली की भारत पुढच्या वर्षभर तुरीची मुक्त आयात करणार आहे. म्हणजे आपल्या तूर निर्यातीवर भारत कुठलंही निर्यात आयात शुल्क लावणार नाही आहे. त्यामुळे झालं असं की या देशांमध्ये तुरीची लागवड वाढवण्याची दाट शक्यता आहे. आयातदारांनी असं सांगितलं की आफ्रिका आणि म्यानमारमध्ये यंदा देखील उत्पादन चांगलं राहू शकतं, लागवड चांगली राहू शकते. त्यामुळे देशात आयातीचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. आता 2024-25 मध्ये तूर आयातीचा विक्रम झाला होता. जवळपास 12.5 लाख टनांच्या दरम्यान देशात तुरीची आयात झाली होती. यामुळे झालं असं की गेल्या वर्षी 34 लाख टनांच्या दरम्यान तूर उत्पादन असलं तरी जवळपास 46 ते 47 लाख टनांच्या दरम्यान देशात तुरीचा पुरवठा झाला होता. म्हणजेच आपल्या देशाला जेवढी तूर लागते तेवढी तूर देशामध्ये उपलब्ध झाली होती. आता यंदाचं समीकरण देखील काहीसं असंच आहे. म्हणजेच तूर बाजारामध्ये फार मोठी तेजी येण्याचे संकेत सध्या तरी मिळत नाही असं आयातदार आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच तूर बाजारामध्ये मंदी आहे. त्यातल्या त्या सरकारनं जे काही आपलं एक आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची 100% तूर खरेदी करू, ते आश्वासन सरकारनं पाळलं नाही. आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जेवढं उद्दिष्ट ठेवलं होतं त्याच्या अगदी 25 ते 30% खरेदी झाली आहे. म्हणजेच एकूण उत्पादनाच्या 7 ते 8% खरेदी महाराष्ट्रामध्ये पूर्ण झाली. मग 100% खरेदीचं आश्वासन नेमकं सरकारनं कशासाठी दिलं होतं असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. आता सरकारनं एकीकडे उद्दिष्ट ठेवलं आपल्या अर्थसंकल्पामध्ये, म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठ्या आवेशात येऊन कडधान्यामध्ये आत्मनिर्भर होण्याचं उद्दिष्ट जाहीर केलं होतं आणि त्यासाठी सरकार काय काय करणार, त्यासाठी कुठलं मिशन राबवलं जाणार, या सगळ्यांची माहिती त्यांनी अर्थसंकल्पामध्ये दिली होती. एकीकडे सरकारनं उद्दिष्ट ठेवलं आत्मनिर्भर होण्याचं, म्हणजे देशातलं उत्पादन वाढवायचं. मग आता उत्पादन वाढवायचं म्हणलं तर शेतकऱ्यांना देखील उत्पादन वाढीसाठी किंवा लागवड वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळायला हवं आणि शेतकरी लागवड कधी वाढवतील, जेव्हा शेतकऱ्यांना ते पीक परवडेल, म्हणजेच शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल. आता सरकार एकीकडे उद्दिष्ट ठेवतं की शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवावं आणि दुसरीकडे धोरण असं राबवतंय की तुरीचे भाव पडावेत किंवा कमी व्हावेत. सरकारच्या धोरणामुळे गेल्या 6-7 महिन्यांमध्ये तूर बाजारामध्ये मंदी आहे. तुरीचे भाव हमी भावापेक्षा देखील कमी आहेत. सरकारने देशातल्या एकूण उत्पादनात 100% नाही परंतु 40-50% जर खरेदी केली असती तर तूर बाजार सध्याच्या पातळीपेक्षा किमान 700 ते 1000 रुपये जास्त असले असते असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. परंतु सरकारनं स्वतःनं जे काही आश्वासन दिलं होतं ते देखील पाळलं नाही आणि दुसरीकडे सरकार उद्दिष्ट ठेवतंय ते पण शेतकऱ्यांच्या भरोशावर की शेतकऱ्यांनी कमी भाव मिळत असताना देखील, म्हणजे तूर तोट्यात जात असताना देखील उत्पादन वाढवावं. आता सरकारनं पुढच्या वर्षभर म्हणजे मार्च 2026 पर्यंत मुक्त आयातीचं धोरण ठेवलेलं आहे. आता या मुक्त आयातीचं धोरण ठेवून देशातलं नेमकं उत्पादन कसं वाढेल असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. मग सरकारला खरंच आपल्या देशातल्या शेतकऱ्यांवर विश्वास आहे की आफ्रिका आणि म्यानमारमधील शेतकऱ्यांवर विश्वास आहे असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. जेव्हा शेतकऱ्यांना काहीतरी सांगण्याची वेळ येते तेव्हा सरकार वेगवेगळे मिशन, वेगवेगळ्या योजना
हे असं जाहीर करत असतं। परंतु जेव्हा प्रत्यक्ष धोरण राबवण्याची वेळ येते तेव्हा सरकार हा लघु पल्ल्याचाच विचार करतं, म्हणजे लांबचा विचार करत नाही। आता गेल्या वर्षी देखील देशामध्ये विक्रमी आयात झाली, यंदा देखील विक्रमी आयात होण्याचे संकेत मिळत आहेत। अशानं देशातलं उत्पादन कसं वाढेल हे सरकारच सांगू शकतं। आता थोडक्यात काय तर खरीपाच्या तोंडावर देखील शेतकऱ्यांना आपल्या मालाला चांगला भाव मिळेल की नाही याची शाश्वती नाहीये किंवा याची हमी शेतकऱ्यांना मिळत नाहीये। आता गेल्या 2 वर्षात तुरीचं उत्पादन कमीच राहिलं, काही महिने तेजी राहिली, परंतु या तेजीचा खूपच कमी शेतकऱ्यांना फायदा मिळाला होता। परंतु जेव्हा शेतकऱ्यांचा माल दोन्ही हंगामामध्ये बाजारात आला तेव्हा मात्र तुरीचा भाव हमी भावापेक्षा कमीच होता। ऑफ सीझनमध्ये म्हणजे शेतकऱ्यांकडे जेव्हा माल नसतो, बाजारामधली आवक कमी असते, तेव्हा तेजी जरी आली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही। ही तेजी पाहून जर सरकारला असं वाटत असेल की शेतकऱ्यांनी लागवड वाढवावी तर शेतकरी तसं करणार नाहीत असं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की नेमकं सरकारचं धोरण कळायला मार्ग नाही आहे। सरकार एकीकडे सांगतं की आपल्याला देशातलं उत्पादन वाढवायचं आहे, सरकार 100% खरेदीचं आश्वासन देखील देतं आणि दुसरीकडे आयात करून आपल्याच मालाचे भाव पाडतंय। मग नेमकं सरकारला करायचं काय हे सरकारला तरी कळतंय का? जर सरकारलाच कळत नसेल तर आम्हाला कसं कळणार असं देखील काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तुम्हाला काय वाटतं, तुरीवरून सरकारचं जे काही धोरण दिसतंय खरंच अशा सरकारच्या धोरणामुळे भारत तूर उत्पादनामध्ये आत्मनिर्भर होईल का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या अग्रवालच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।